नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या जीवन ॲग्राम चॅनलवरती जीवन मनापासून स्वागत करते आहे। मित्रांनो, आपण आता जस्ट पोहोचलो म्हणजे मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेली बैला बघायला भेटतील। कुठल्या कुठल्या गावची नंदी आलेले आहेत, तर एक व्हिडिओ शूट केलेले आहे आपण आता जस्ट। तर पुढच्या व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील चॅनलवरती, तर नक्कीच बघा। आता बघूया, आज तर मित्रांनो 2-3 ठिकाणी मैदान आहे। उंबरवाडीला पण मैदान आहे, त्यामुळे शक्यतो मित्रांनो मोठी मोठी बैला तिकडेच गेलेले आहेत। तर जेवढी शक्य झाले तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की सर्वसामान्य गाडा मालकांचे नंदी दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी तुम्ही पण सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद बोलतो। तर चला आता मित्रांनो, तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शर्ती बघायला भेटतील, म्हणजे कोणाकोणाची शर्यत होते। तर नक्कीच बघूया। जर मुलाखत वगैरे जर घ्यायला भेटली तर ती देखील घेऊया आणि तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो बघा, हरिग्रामकरांचा जागवार देखील आले, बघू शकता तुम्ही रेडगर मैदानावरती। आणि मित्रांनो, बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा अड्ड्यामध्ये दिसत असेल बैल। मागील मित्रांनो काही दिवसापूर्वी थोडंसं बैलाची तब्येत वगैरे ठीक नव्हती, तर चांगल्या प्रकारे तयारी करून आलेले आहेत रोशन भाई आणि त्यांच्या सर्व टीमने मेहनत घेऊन पुन्हा एकदा बैलाला शर्यत करण्यासाठी तयार केलेला आहे आणि घेऊन आलेले आहेत। आणि समोर तुम्हाला दिसत असतील रोशन म्हात्रे आहेत बघा। हे पायरा कोण आहे मित्रांनो बघा, आणि पायरा पण आहे आदेश कांबळेचा, तुम्हाला बघायला भेटेल। ही जोडी पलताना रेडगर येते, हे इथं बसल्यात मस्त की नाश्ता करायला। आणि सार्थक कोणाच्या ह्याच्यात पळणार आहे? पायरा कोण आहे? पायरा आदेश। अच्छा, वासरू आहे, मस्त पळत आहे। स्वप्नबाईंनी पायरा गेले या घरी, दरवेळी तोच करतो। नियोजनाचा बादशाह, बघताना आमचा नियोजनाचा बादशाह सोपान भोपी। ऊन पण पका लागतात, बोलल्यावर सावली पसरला लागतात। काय करणार, इथं सावली नाही ना मैदानाला। उसटणं आणि रेडगर मैदान सेमच आहे मित्रांनो। बघू शकता आदईकरांचा पिस्तूल देखील आलेला आहे। बरेच दिवसानंतर मित्रांनो मुंबईमध्ये प्रादर्पण करीत आहे बिंजरमध्ये। आणि बघू शकतात आज रेडगर मैदानावरती नंदीला घेऊन आलेले आहेत आणि बघू शकतात चांगल्या प्रकारे फिटनेस आहे। वरती घाटावरती होता, तर आता मुंबईमध्ये आलेला आहे बिंजोरसाठी, बिंजोर खेळायला। आणि हा एक नंदी आहे, बघू शकतात बाबा। आणि इकडे शेट लोक पण बसलेले आहेत, बघू शकतात हे बघा। शेट कसं काय नियोजन आहे आज पिस्तूलचा? घरची गाडी का? शेट आपला पिस्तूल कधी आला मुंबईमध्ये? लक्ष्मीपूजनचे 8 दिवस आले, तर लवकरच बैल आला, पण तुम्ही बरेच दिवसानंतर काढला बैल, त्याचं कारण काय? ओके, आता कशी आहे तब्येत? एकदम व्यवस्थित, बघ कसा दिसतो, एकदम फिटनेस आहे। ओके, शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला। असंच तुमची साथ राहू दे आमच्या मागं। धन्यवाद तुमचा सपोर्ट। मित्रांनो बघा, इथे समोर दादाच आहेत, तर त्यांची जरा आपण परिचय घेणार आहे। तुमची ओळख सांगा ना आम्हाला, तुमचं नाव बैलाचा। ओके, आपण कुठून आले? आदेवरून। आणि मालकाचं नाव काय आहे? आई गावदेवी प्रसन्न स्वर्गीय भगवंतांकडे शेळके या नावाने ही दोन्ही बैला बघतात, घरची गाडी। तर आजचा तुमचं नियोजन कसं असेल? घरची गाडीच पळवायची, घरची गाडी। तर काय सांगाल तुम्ही, आज रेडगर मैदान होतोय, तर नियोजन वगैरे कसं आहे? म्हणजे एकदम मैदान चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे। त्या दिवशी त्या बैलाने 51,000ची शर्यत मारली, तो बैल एक घरी ठेवली बाहेर मग। तुम्ही बोलले आता 51,000ची शर्यत जिंकली, तर काय कारण आहे त्या बैलाला ठेवायचं, म्हणजे वायरला घरी ठेवला आहे? तर म्हणजे सतत भरपूर पेरे हाकलला, बैल जिंकतात, हरतं पण कधी पण जिंकतीच चालू आहे बैलाची। तर यांच्याकडे कसं पाहता तुम्ही आज मैदानाचं? म्हणजे जमलेली शर्यत कॅन्सल झाली, तेव्हा पण दुसऱ्याचा बैल आहे, बरं घरची गाडी आहे, त्याला बोललो दादा काय आता शर्यत जमली होती पण कॅन्सल झालंय, असं म्हणजे आपण एवढा लांब प्रवास येतोय आणि कुठे ना कुठे शर्यत जमलेली कॅन्सल होते, तर एक मनाला दुःख पण वाटते। तर चित्राला आलं शर्यत कॅन्सल केली, तर याचा आता म्हणजे कसं काय असेल शर्तीचा, म्हणजे कोण आलाय का विचारायला? तुम्ही गेले होते का? ते आता इस्रायलला जमलेले आपण होकर, आता कोण आलं तर करू आपण शर्त।
आम्ही इस्रायल जायत नाही असं करू. ओके. आमचं नावच द्या नाही नाव बरेच वेळेला बघतो तुमचा बिनजोरलाच नाव असतं आणि प्रसन्न स्वर्गीय भगवंतांचे शिष्य. या वेळेला पण नाव देणार आहेत का? 12 बैल आहेत टोटल. ओके. 12 बैलांचं तुम्ही कसं म्हणजे सांभाळ करता? 2 भाऊ आहेत, 2 भावांची 1 भाऊची 4 आहेत, 1 भाऊची 8 आहेत. ओके. घाटावर 3 आहेत, आता 5 घरी आहेत. आता अंजपला पण बैला गेलेत. अंजपला पण गेलेत का? 3 बैला अंजपला गेलेत. ओके. दादा तुम्ही तेवढं लांब म्हणजे नियोजन का केलं? कारण की आधी इथं पण मैदान चांगला होतंय तर तिकडे खेळायला गेलं. पायरा तिकडचा आहे का? ओके. तिथं पण नाव बिंजोरलाच असणार आता. ओके. अंजपला. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला. मित्रांनो बघा हे समोर बघू शकता नंदी 077 बघा कारतूस देखील आलेला मित्रांनो चिखले पनवेलकरांचा. आणि बघू शकतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि बघू शकतात चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकतात सजून आलेलं आहे मैदानासाठी. आणि बघूया आता कुठला नंदी आणखीन याच्यासोबत तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो बघा समोर बघू शकतात आपल्या चिखले पनवेलकरांचा हिंदकेसरी तेजा देखील आला आहे बघू शकता. आणि फुल गरम आहे आणि तुम्हाला दिसत असेल जोशमध्ये एकदम. दोन्ही पण नंदी मित्रांनो चिखल्यावरून आलेले आहेत आणि बघा फुल करंट आहे. मित्रांनो बघा आज आपण रेडगर मैदानावरती आहे आणि बघू शकतात चिखले पनवेलवरून कारतूस देखील आलं आहे बघू शकतात तुम्ही समोर. मित्रांनो बघा इथे असे दादा आहेत थोडी इन्फॉर्मेशन घेऊया कुठल्या गावशी आल्यात. दादा तुमचं नाव काय आहे? रोशन म्हात्रे. ओके. आपल्या सोबत बैल आहे त्याचं नाव सांगा ना. बारशा. हा बारशा जेव्हा पलतोय मैदानामध्ये तो तेव्हा कोणाच्या नावाने बोलताय म्हणजे ग्रुपच्या नावाने बोलताय की? साईराम प्रसन्न, गावदेवी प्रसन्न, कुमार पार प्रवीण म्हात्रे कोणगाव, कुमार नित्विक रोशन म्हात्रे कोणगाव पनवेल. ओके. तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे रेडगर मैदानावरती? बैल आता आम्हाला 10 दिवस झाले बैल उतरून. पहिला फेरा मारणार आहेत आम्ही. ओके. नंतर शर्यतीला. एवढ्या दिवस दादा कुठे होता म्हणजे कोणाकडे? होता. कोणाकडे? वाडागाव आहे तिथं. अच्छा. तिकडे घाटावरती म्हणजे ठेवला होता तर तिकडे पळायचं का घाटावरती? रायबन आणि ही गाडी पळायची. गटाला कुठे कुठे पळली का बिंजोरला पळवती? चोराडे मैदानाला बिंजोर पण झाली. चोराड तिथं इथं बुखर्डीला बिंजोर झाली. तर आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये उतरवलेला आहे तो. एक पण शर्यत नाही हरल्यात मुंबईमध्ये. मागचं सीझन गाजवलेलं आहे तर या सीझन कडे कसं पाहता तुम्ही नंदींकडून? तुमच्या नंदीकडनं अपेक्षा भरपूरच आहेत आमच्याकडे. दोन्ही कांदी बाहेरून पळतो. ओके. तर याचं नियोजन वगैरे कोण करतं शर्तीला? नियोजन आमचं ग्रुपच करतो. अच्छा. आणि काय सांगाल हा तुमचा नंदी आहे दातीला वगैरे कसा आहे? आता 2 दात करायला मागच्या आदत होता. ओके. तर मागेल आता मैदान झाला होता श्रीनाथ केसरी तर तिकडे गेलं होतं का? त्याच्या आधी बैल इकडे. अच्छा तिकडे होता बैल. ओके. तर आज कोण कोण आहे सोबत याच्या? आता बैल कसं माहिती आहे बैल चिचपाड्यावाल्यांचं येणार आहे बैल. ओके. त्याबरोबर पळणार आहे. ओके. आता तुम्ही मैदानामध्ये नाव दिलेलं आहे का म्हणजे इस्रायलला जाणार आहेत तुम्ही? आमचा पहिला फेरा झाल्यानंतर. ओके. ठीक आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा देतो चॅनलकडे. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो बघा कांबडेकरांचा बादल देखील आला आहे. स्वर्गीय प्रकाश बारकू म्हात्रे कांबडे पनवेल मुंबई किंग बादल देखील आलेलं आहे बघू शकता तुम्ही रेडगर मैदानावरती. आणि इकडे बसलं त्यांचं आज जो कोण कोण आहे बादल आणि दुसरं कोण आहे? पोपटराव का? अच्छा. मित्रांनो पोपटराव पण आलेला आहे आणि इथे बादल आहे. तो कुठला आहे पोपटराव? आदेचा का? अच्छा. म्हणजे पायऱ्यामध्ये पळणार आहे का? शर्यत जमले का? अच्छा. शुभेच्छा तुम्हाला.
मित्रांनो बघा बघू शकतात तुम्ही HP देखील आला आहे, बघू शकतात तुम्ही खानावचा SP देखील आलेला आहे. वजीर आहे का मित्रांनो? बघा दापोलीकरांचा वजीर देखील आहे समोर, बघा वजीर आहे दापोलीचा आणि खानावकरांचा SP. पायऱ्यामध्ये आहे का दादा? मित्रांनो सोबत पळणार आहेत दोघं पण आणि याच्या डेली हीच गाडी पळत आहे आणि यावेळेला पण हीच गाडी पळणार आहे. आणि इकडे हे मालक आहेत बघू शकतात आणि सर्व म्हणजे टीम आहे तशी चालू आहे त्यांचं नियोजन. म्हणजे शर्यत जमले का आता जमाची म्हणजे? ओके शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. बघा इथे समोर दादाच आहेत, आपण थोडीफार इन्फॉर्मेशन घेणार आहे म्हणजे गाव वगैरे नाव मालकाचं. दादा नमस्कार. प्रथम तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपल्याला ओळख सांगा ना, तुम्ही कुठून आले? आम्ही शिलपाट्यावरून आलोय आणि गावचा यामा आहे. ओके आणि तुमच्या सोबत दुसरा नंदी आहे व्हाईट, तो कुठल्या गावचा आहे? टेंबोड्याचा राजा. ओके आणि मालकाचं नाव काय आहे? अमोल पाटील. अमोल पाटील. तर आजचं नियोजन वगैरे कसं बघता तुम्ही? आमची हीच गाडी बोलतं, या अड्ड्यान पहिले पण गुलाल झालेला आहे. तर आज पुन्हा एकदा तुम्ही रिडगरला मैदानाला प्राधान्य दिलेलं आहे, तर कसं काय नियोजन आहे आजचं? म्हणजे शर्यत कशा प्रकारे तुमची जमलेली आहे का जमवायची बाकी आहे? पोरा गेलात गाडी बघायला, शर्यत जमल्यावर सांगू नक्की तुम्हाला. आणि तुमची गाडी कोणत्या साईडची मला ते दादा? डावी साईडची का? आणि काय सांगाल तुमची जुनी आठवण? जुनी आठवण म्हणजे यामाची तर नवीन घेतलेलं आहे. यामा 7-8 वर्ष झालं, जास्त झालं यामा पालत. अजून 18-19 वर्ष झालं अजून पलतो बैल. अजून बैलाचं नाव पण आहे अड्ड्यात अजून. आणि दादा तुम्ही बोलले 17 वर्ष झाले, तर पहिल्यांदा आपण तुम्ही आम्हाला म्हणजे कुठे पाहिला होता? आम्हाला आम्ही 2-3 वर्ष झाला आमच्याचकडे बैल. याच्या आधी कोणाकडे होता? आणि तुमच्या दावणीला कसं काय आलं? म्हणजे आमच्या दावणीला कोलीगोपरचे संजय पाटे आणि शरद जुगे याने आम्हाला दिलंय. ते जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा म्हणजे दातीला कसा होता आणि आता दात कसे आहे? म्हणजे पुरा आहे का? ठीक आहे, आपण तुम्हाला शुभेच्छा देतो मैदानासाठी, कारण की तुमचं पण वेळ नाही घेत, तुमचं नियोजनच म्हणजे चालू आहे म्हणजे तयारी, त्याच्यामुळे आपण थोडक्यात मुलाखत घेतो. शुभेच्छा देतो मी. धन्यवाद. धन्यवाद. बघा समोर 2 नंदी आहेत. आपल्या मालकाचं नाव काय आहे? ओके आणि आपल्या बैलाचं नाव काय? तर आजचं नियोजन कसं काय? घरचंच आज का? ओके. तर शर्यत जमले का जमायचे बाकी? जमायचे का? शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. मित्रांनो बघा करंजाळेवरून नंदी देखील आले बघू शकता तुम्ही. आत्ताच इन्फॉर्मेशन दिली. घरचा साज आहे आणि घरचीच गाडी पळणार आहे रेडगर मैदानावरती, तर आपल्याकडून शुभेच्छा. आगेली वाडीवरून रतन देखील आलाय, त्याचं नाव काय? आणि मित्रांनो चिचपाड्याचा नंद्या देखील आलाय बघू शकतात. 2 नंदी आहेत. मालकाचं नाव काय आहे? मित्रांनो बघा निलेश पाटील साहेबांचा नंदी आहे बघू शकतात. आपल्याला आताच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तो देखील आलेला आहे रिडगर मैदानावरती. पायऱ्यामध्ये असेल का दोन्ही पण? मित्रांनो हा नंदी आणि हा नंदी तो सोबत पळणार आहेत. बघा इथे दादा आहेत आणि बघू शकतात तर त्यांचं नंदी देखील आहे. आता थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहे आपण. दादा तुझं नाव काय? ओके. आपण कुठून आले? सांगोर्ल्यावरून. आणि आपला समोर नंदी आहे त्याचं जरा इन्फॉर्मेशन सांग ना, कुठल्या गावातला नंदी आहे? ओके. तर आजचं कसं काय नियोजन आहे? जमून का? एक नंदी आहे का म्हणजे अजून एक नंदी आहे तुमचा? 2 आहे का? याचं नाव काय? मित्रांनो बघा सांगोर्लीचा लक्ष देखील आलाय. तर आज कसं वाटतंय दादा नियोजन? म्हणजे कोण घरची गाडी पळणार आहे, तर कसं काय पायरा आहे का? पहिली पळालेली आहे आमची. ओके. गाडी यंदा या सीझनला पहिल्यांदाच पळते.
तर 2 वर्ष गाडी बोलायला होती अपराजित जोडी. तर नव्या म्हणजे वर्षाची सुरुवात करीत आहेत, तर तू कसं काय नियोजन आहे? म्हणजे नियोजन तर आलोय, चांगलाच करून नियोजन आलोय आम्ही. काय आता बघू, गाडी जमल तशी शरद झाल्याच्या नंतर बैल पालणार आहेत. आणि ही गाडी कोणाच्या नावाने बोलते अड्ड्यामध्ये? गाडी अड्ड्यात आर्या योगेश देशमुख सांगोली. ओके, तर शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. थँक्यू. मित्रांनो बघा, दादा सावती सांगोर्लेचे आणि त्यांचे दोन्ही पण नंदी आलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. तो पायऱ्यामध्ये आहे नंदी, शिवकरचा लक्ष आहे. आणि इकडे दादा साहेब बघू शकतात. नेहमीच मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये टीमची गरज लागते आणि कुठेतरी टीम मिळून एकत्र काम करून चांगल्या प्रकारे गुलाल घेतात आणि त्यांचा पण हातभार असतो. तर कुठे ना कुठे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. दादांना पण दाखवलेला आहे. तर आपल्या चॅनल करून त्यांना शुभेच्छा देतो. शर्तीसाठी नक्कीच गुलाल घेतील या अड्ड्यामध्ये. मित्रांनो बघा, होल्डर नंदी आहे. आता थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत आपण या रेडगर मैदानावरती आणि तो देखील आलेला आहे. आणि कोण ते बघू शकतात, काका आहेत. काका नमस्कार. आपलं नाव काय? आपण कुठून आले? चिंचपाड्यावरून का? आणि आता बघतोय नंदी तो होल्डर आपला. तर आज कसं काय नियोजन वगैरे? घरची कशी, म्हणजे घरची गाडी आहे का पायऱ्यामध्ये? कसं काय? पायऱ्यामध्ये का? शर्यत वगैरे कशी काय, म्हणजे जमलेली आहे कशी आहे? जमवायची का? मित्रांनो बघा, हे मालक आहेत आणि यांचं नंदी आहे बघू शकतात. ही गाडी म्हणजे कोणाच्या नावाने बोलताय? ओके, धन्यवाद. मित्रांनो बघा, आदईवरून इंजन देखील आलं आहे बघू शकतात. पोपटराव बैलाचे मालकाचा बैल आहे. मित्रांनो नेहमीच आपण छोटे मोठे नंदी शूट करत असतो आणि ह्यावेळेला देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. आलेली बैला शूट करत आहे आपण. तर तुम्हाला नंतर व्हिडिओ बघायला भेटेल संध्याकाळी. नेटवर्क इश्यू असल्यामुळे कदाचित संध्याकाळीच येईल व्हिडिओ. दादा कुठून आलेत तुम्ही? बर्दुलवरून. आपल्या नंदीचं नाव काय? रॉकी बाई का? आणि मालकाचं नाव काय आहे? आणि अड्ड्यामध्ये गाडी कोणाच्या नावाने? त्यांच्याच नावाने का? कोण कोण आहे आज? ओके ओके. तर दादा, आज रेडगर मैदानावरती कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं आहे? शर्यत जमलेली आहे का, म्हणजे आताच जमेल? ओके, शुभेच्छा मैदानासाठी. मित्रांनो बघा, शिरवली पनवेलवरून देवा आणि डमरू देखील आले बघू शकतात तुम्ही रेडगर मैदानावरती. आणि बघूया इथेशी थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहे नियोजनाबद्दल. तर बघत राहा तुम्ही, तर तुम्हाला समजेल. मित्रांनो बघा, MIDC एक्सप्रेस महिंद्रा ड्रायव्हर शिरवली ते आपल्याशी जोडलेले आहेत. भाई, आजचं नियोजन कसं आहे देवा आणि डमरूचा? नियोजन बघू आता, पुढे आल्यावर सांगतो आम्ही तुम्हाला. ओके, पुढे आल्यावर नियोजन करणार आहेत. जसं ती गाडी धरतील अंदाजाने, जे गाडी धरायचीच आहे म्हणजे घरशी विचार करून आल्यावर ती गाडी आज जर बोललं ते, तर त्यांच्याशी गाडी नक्कीच केलो आम्ही. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. नंतर भेटतो. मित्रांनो बघा, देवा आणि डमरू आलाय, घरचा साज. मित्रांनो अनेक मैदानामध्ये गुलाल घेतात ते नंदी आणि या वेळेला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा असतील दोन्ही नंदींना आणि गाडा मालकांना आणि सर्व शर्यत शौकीनांना. मित्रांनो बघा, इथेशी नंदी आहेत. आता थोडीफार इन्फॉर्मेशन घेणार आहे. बघूया, ॲग्रेसिव्ह फुल आहे एकदम. बघा दादा धावतंय. दादा, तुझं प्रथम ओळख सांग ना मला. शिलगावचा का? बैलाचं नाव काय? यामा. यामा का? आज हा पण नंदी आहे तुमचा, त्याचं नाव काय? राजा नेवालचा. पनवेल नेवालीवरून राजा देखील आलाय बघू शकता मित्रांनो. राजाचं बैलाचं नाव काय, म्हणजे मालकाचा? अमोल पाटील. अमोल पाटील यांचं का? ओके. तर कसं काय पहिला घडून आला यांचं दोघांचं? पहिले गाडी इथे पळालेली आहे या मैदानात. हो का? तर कशा प्रकारे बोलते ही गाडी तुमची? गाडी ओके. साईडला पळा तर
तुला आहे ना थोडी माहिती आहे ना. तू ये ना, तू पण ये ना. मित्रांनो बघा उसटणीकरांचा बिल्ला देखील आला बघू शकतात तुम्ही. आणि बघा कसा फुल ॲग्रेसिव्ह आहे आणि तुम्हाला एक संदेश देत आहे की मी तशी आलेलो आहे आणि मैदानासाठी सज्ज आहे. आणि मित्रांनो त्याच्याच बाजूला आहे आपल्या वामजेकरांचा लक्ष देखील आलेला आहे बघू शकतात. रेडगर मैदानावरती दोन्ही पण नंदी तुम्हाला दिसत असतील आलेली. आणि इकडे बघू शकतात आपले साईनाथ दादा माली. आणि तुमचं नाव काय दादा? संदेश दादा देखील आलेले आहेत उसटण्यावरून. तर दादा आजचं नियोजन कसं काय आहे बिल्लाचा? ओके थांब दादा बोल. आजचं नियोजन बघू आता. नाव फिरून म्हणजे नाव दिलेलं आहे बिंजोरला देऊ म्हणजे नाव. अच्छा देणार आहेत का तुम्ही? ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्याकडून आपल्या चॅनलकडून. थँक्यू वेल दिल्याबद्दल. नाव ठेवलेलं आहे खरगोश. तर कसं काय खरगोश नाव पडला? अच्छा तर हा तुमचा नंदी आहे. कोणाच्या नावाने बोलताय म्हणजे ग्रुपच्या नावाने बोलताय की कसं काय असतंय? ओके तर कसं काय नियोजन आहे आजचा? पायऱ्यामध्ये कोण आहे का घरची गाडी? दादा प्रथमच तुम्ही असे मालक भेटलेत ते खुल्या मनाने म्हणजे पायरा वगैरे चांगला आहे. आता मी गेलो बरेच जणांचे म्हणजे मुलाखत वगैरे घ्यायला पण पायरा सांगत नाही. पण तुम्ही एक खुल्या मनामध्ये पायरा सांगितला. काय सांगाल दादा? पायरा असं म्हणजे लपून काढवतात. तर आपल्या खरगोशचं म्हणजे नियोजन वगैरे कोण बघतंय? ओके सीझनला किती गाड्या झाल्या त्याच्या? आताच का? 4-5 कुठे कुठे शर्ती केल्या या सीझनला? ओके ओके कोणत्या साईडशी पाला ते तुमचा नंदी? दोन्ही साईडशी. पल वगैरे कसा म्हणजे सुट्टीला वगैरे कसा म्हणजे मांडायला वगैरे म्हणजे असा त्रास वगैरे देतं का? शांत का? म्हणजे शांत स्वभावाचा आहे. तुम्ही हा नंदी म्हणजे कुठून घेतला? कसं काय म्हणजे तुमच्या दावणीला आला? ओके दादा बघतो आपण बरेच मालक आहेत ना चाकणला जाऊन नंदी घेतात. याचं कारण काय? बाजार भरतो ना चांगलं नंदी भेटतात का? दादा तुम्ही खरगोश घेतला तेव्हा म्हणजे कसं म्हणजे दातीला होता? ओके आणि आता म्हणजे किती दात लावलेत त्यांनी? ओके 4 दाती. तर हा घेतला होता तेव्हा म्हणजे कोरा होता का म्हणजे असं म्हणजे आधी पडला होता? कोरा होता का? आता तुम्ही कसं काय म्हणजे शिकवण वगैरे दिली याची? कोणता बैल टाकला होता? अच्छा अच्छा गावठी बैला पण आहेत का? ठीक आहे तुमचं वेळ नाही घेत जास्त. तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्याकडून चॅनल करून. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो बघा इथेशी दादा आहेत रेडगर मैदानावरती आणि त्यांची भेट झालेली आहे आपल्याला. दादा नमस्कार. नमस्कार. तुझं नाव काय आहे? माझं नाव विकास कटेकर. अच्छा आपण कुठून आले? आम्ही भांगारपाडचा आहे पण बैल उलव्याचे आहेत. रुपेश पाटील उलवा यांचे बैल. ओके आपला नंदी कोणाच्या नावाने बोलताय? जय बजरंग प्रसन्न पांडुरंग रामचंद्र पाटील उलवा. ओके तर आज रेडगर मैदानावरती कसं काय नियोजन आहे? नियोजन तर घरचीच गाडी आहे. घरची गाडी का? नाव असलं तर फिरू. दुसरा नंदी कोणता आहे तुमचा? हा नंदी आहे घरचीच गाडी आहे दोन्ही माध्यमामध्ये. ओके तर कसं काय पाहता आज रेडगर मैदानाकडे? रेडगरमध्ये जितके वेळे पळाली तितके वेळे गुलालातच झाली. आपण गुलालातच प्रयत्न करू. तर शर्तीचं म्हणजे नियोजन जमवणार आहेत काही ते आधीच जमलेली आहे तुमची शर्यत? नाही एक तर नाव तरी देऊ किंवा फिरू कोणावर तरी. आणि आज तुमच्यासोबत बघतोय फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे तर कोण कोण आले जरा सांगा ना.
बसून फिरतो म्हणजे मालक आहेत आणि आज पोरं कमीच आहेत, कामावर झालं जातात म्हणून आज कमीच आहेत. तर आज बघतो आपण 3 ठिकाणी मैदान आहे, पण तुम्ही आहे ना रेडगर मैदानाला तुम्ही एक प्राधान्य दिलेलं आहे, काय सांगाल? आपल्या जवळ आहे म्हणून आपण इथे आलो रेडगर मैदानाला, आपल्या घरचंच मैदान आहे. तर तुम्हाला आयोजन कसं वाटतं त्यांचं? आयोजन खूप छान आहे, आपल्या पनवेल कमिटीचं आयोजन पण खूप छान आहे. तर तुमचं जास्त वेळ नाही घेत आणि तुम्हाला नंतर भेटतो. मैदानासाठी शुभेच्छा, चांगल्या प्रकारे नियोजन करा. चला, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. मित्रांनो बघा, विनायक दवणे साहेबांचा नंदी देखील आले, बघू शकतात. पिस्तूल आहे तो, काय ओके. मित्रांनो बघा, दादा सरकार यांचा मल्हार देखील आला आहे, बघू शकतात. दुंद्रे यांचा, दुंद्रे पनवेलवरून, दोन्ही पण नंदी मित्रांनो दुंद्रेचेच आहेत, बघू शकतात. आणि हे मालक आहेत. कसं काय नियोजन विनायकदा? दादा सरकार यांचा, दुंद्रेवाल्यांचा मल्हार आहे आपल्यासोबत आज चालणार आहे. ओके, शुभेच्छा. जमली. बघा मित्रांनो, दुंद्र्यावरून नंदी देखील आलाय, बघू शकतात. चाललाय बघा, पाहून शेट चाललाय घेऊन. बघा मित्रांनो, हा एक नंदी आहे. चालत बरेच नंदी आले मित्रांनो, तर तुम्हाला दिसतील पलताना. मित्रांनो बघा, इकडे बघू शकतात आपले शेट लोकांचा नंदी आहे आणि भावे आज कोणला घेऊन आले रे? 55 का? अच्छा, साई आहे का? कुठल्या गावचं साई आहे? ओके, शुभेच्छा. बघा 2 नंदी आहेत, बघू शकतात. 3 टोटल आहेत. मित्रांनो बघा, इथे आयुष भाई आहे हरिग्रामचा, आणि बघूया जरा इन्फॉर्मेशन घेऊया. ये भाई, नमस्कार, चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या नंदीचं नाव काय त्या? पक्षा. कुठचा पक्ष आहे? अकोर्लीचा का? तर कसं काय नियोजन आहे आजचं? आज आपली तीच गाडी बनणार आहे दररोज. ओके. रुद्र आणि पक्षा. तर कसं काय आज रेडगर मैदान, तर एक गुलालाचं मैदान आहे तुमचा? आपलं आवडतं मैदान आहे, आम्ही या मैदानाला आवडून येतो. तर शर्यत कशी काय जमले? व्हॉट्सअपच्या द्वारे जमले का? जमली नाही, आता जमवतो आम्ही. गेले आहेत का तुम्ही बघायला? आता बैल येते, रुद्र येते आपला, मग चालू करू बघायला. रुद्र आपला वाकडीचा का? नाही, कोलवडीचा. तर ती पण आहे ना तुमची जोडी A1 आहे. जेव्हा जेव्हा पलते तेव्हा तेव्हा गुलाल घेते. सलग 10 गुलाल घेतात या गाडीने. कोणत्या साईडची पलते ती गाडी? दोन्ही साईडची का? तर आज पण तुम्हाला आशा आहे त्यांच्याकडून, काय वाटतं तुम्हाला? अशा आहेत, आपला बैल का आपल्याला नाराज नाही करत. हा नंदी आहे अकोर्लेचा, तर कोणाच्या नावाने बोलताय? आई गावदी प्रसन्न अकोर्ली. ओके. तर आज कोण कोण आहे तुमच्यासोबत? आपली पोरं आहेत सर्व. आणि याच्यावर म्हणजे ड्रायव्हर वगैरे कोण असते नेहमी? ड्रायव्हर हो का? भाई खाते आता. ओके, शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थांबा ना मित्रांनो, कोलवडीकरांचा रुद्र देखील आलाय, बघू शकतात. नुकताच आपण मुलाखत घेतली होती आणि बघू शकतात नंदी समोरच. बघा, हारबीर घातलेलं मस्त आहे ती. A1 जोडी मित्रांनो यांची, हेच गाडी पळणार आहे आता पण या अड्ड्यामध्ये. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा पडले तेव्हा तेव्हा गुलाल घेतल्यात. या बैलाचा जोडीचा इतिहास आहे. बघा चाललं दादासा. मित्रांनो बघा, इथे दादा आहेत, बघू शकतात. दादा तुझं नाव काय? अविनाश कुमारगर. ओके. आपल्या नंदीचं नाव काय? माझा हा छोटा शेट्टी. ओके, छोटा शेट्टी. आणि त्याच्या बाजूला जो नंदी आहे ब्लॅकवाला, टार्झन आहे. टार्झन का? कुठल्या गावचा आहे तो? चिंद्रन. घरची गाडी आहे ही. ओके. आता घरची गाडीचं आमचं या सीझनला 6-7 गुलाला झालेले, अजून पडला ना, म्हणून आम्ही आज आमचा घरचं नियोजन केलेलं आहे. आम्ही का बारकी गाडी करू, पण आमच्या घरची गाडीचा आज मान ठेवली आम्ही. कारण का आम्हाला पायऱ्याला पोहणे येतात, आम्हाला बैल पाहिजे, छोटा शेट्टी बैल पाहिजे. आता मला बुरदिवशी पण कळालता का आम्हाला बैल पाहिजे,
तर आम्ही त्यांना बोललो बरं रविवारी खिडकालीला शर्ती तर आम्ही खिडकालीला वर तुम्हाला देऊ वर, म्हणून आम्ही आज आमची गाडी घरची गाडी हाकलणार आहोत. ओके दादा, तुम्ही बोलले पैऱ्यासाठी बरेच वेळेला म्हणजे कॉल येतं, त्यावेळेला कुठेतरी ना कुठं नाकारला म्हणजे नाही बोलायला लागतंय, तर एक मनामध्ये पण दुःख वाटतं, कारण की समोरचा एवढा माणूस म्हणजे आशेने कॉल करतो आणि कुठे ना कुठे तो आपण नाही बोलल्याने मन नाराज होतंय. तर काय बैल नाही येतो कारण का तो आठवड्याने 1-2 वेळेला पळू शकतोय, आपण पण माणूस आहोत तसं पण ते माणसासारखे एक प्रकार त्यांचा. पण आम्ही कोणाला नाही ना बोललो अजून, आम्ही सगळ्यांनी देतो. एक आठवडा होतो, दुसऱ्या आठवड्याला आम्ही त्यांना बैल देतो. आम्ही सांगतो ना या रविवारी नाही तर पुढच्या शुक्रवारी आम्ही नक्की तुम्हाला बैल देऊ. पण आम्ही आता कोणाला बसवत नाही काय, आजूपर्यंत तरी नाही बसवला का कुणी पण सांगावं का आम्ही बैल नाही दिला म्हणून. आम्ही बैल देतो त्यांना, बघित ना आम्ही नाही ना बोलत पाहिजे. दादा तुम्ही बोलले बरोबर आहे, आपला आता पळतोय नंदी, पण जेव्हा आपण बॅकफुटला असतो तेव्हा म्हणजे किती अडचण येतं पायऱ्यांसाठी, तेव्हा म्हणजे असं झालेलं आहे का तुमच्यासोबत? आतापर्यंत तरी नाही झाला, म्हणजे आम्ही 2-3 कॉल केलं होतं तर ते बोललं का आम्ही देऊ तुम्हाला बैल. बोलतो आम्ही मोठा बैल बघितला होता तर ते बोललो 2-3 आमच्या गाड्या घरच्या पळवल्या, नंतर आम्ही बैल देऊ बोललेलं याला. ओके, तर आमचं आहे आता 2-3 गाड्या घरच्या पळणार आहेत, याच्यानंतर मोठं नियोजन आहे आमचं. कधी दिसतील म्हणजे दादा तरी पण? 2-3 आठवड्याला तर आम्ही करणार आहोत, कारण का आमची पण पोरं फिरायला गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही करणार आहोत, मोठाच नियोजन करणार आहोत. बिंदोडला पण नाव सोडायचं आमच्या ताकद आहे, कारण की जो पळू शकते एवढा आमच्यावर, आणि याची मेहनत पण आम्ही भरपूर घेतो. दादा थोडक्यात जरा सांगा ना, म्हणजे का कुठल्या कुठल्या मैदानाला पडलाय आणि कशा प्रकारे शर्ती आल्यात आणि कोणासोबत शर्ती आल्यात जरा सांगू शकतात तुम्ही? आता आम्ही एक इथं पळवले होते आपले खिडकाली, ओके, तेव्हा पण आम्ही घरची गाडी पळवलेली, पण ती आमची गाडी 2 चक्रांतर मागं होती तर आम्ही 2 चक्रांतर त्यांना पुढे जाऊन 2 चक्रांतर दिला होता. तर दादा तुम्ही बोलले 2 छकड्यामध्ये मागे होते, पण याच्या म्हणजे खासियत अशीच आहे का, पहिला अंतर देतो त्याच्यानंतर निकाल घेतो? आमचा बैल थोडा काळशी सावकाश निघतो, पण पुढं आमची गाडी मधीनच वाढते जास्त, कारण का हा पूर्ण गाडी खेचतो गाडी एकटाच. जसं याला वाढता बैल असेल तसं ह्यो गाडी पूर्ण खेचत जातो. ओके, तर चला दादा तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण की जास्त वेळ नाही घेतात, कारण की नियोजनाचा टायमिंग आहे, कुठे ना कुठे तुम्ही पण गडबडीमध्ये असाल. बरोबर, आता छोटे छोटे नियोजन कारण का घरची गाडी आहे. धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. चला मित्रांनो बघा, नंदी बघू शकतात चाललेले आपल्या पण पलाला, आणि त्यांचे मित्र परिवार आहेत बघू शकतात, भावे भावे.